नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माइंड विटॅमिन्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज 3 एप्रिल 2022 आज एमपीएससीची ग्रुप सीची विविध पदांसाठीची पूर्वपरीक्षा झालेली आहे आणि आजचा पेपर कसा होता याविषयी आपल्याला आज माहिती बघायची आहे. तसं आजचा पेपर जर बघितला तर करंट अफेअर्स थोड्याफार टफ होत्या. त्यानंतर विज्ञानचे प्रश्न सुद्धा टफ होते. पण एकंदरीत प्रश्न जो आहे तो प्रश्नाचं स्वरूप जे आहे आजच्या परीक्षेमधलं वन लाईनर बरेच होते आणि साधारणतः एक 45 ते 50च्या दरम्यान कट ऑफ लागू शकतो. तर मी आज तुम्हाला फक्त प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं याच्याविषयी थोडंसं डिस्कस करणार आहे. हे नेमके एकूण 100 प्रश्न होते. तर त्या प्रश्नांची उत्तरं काय असू शकतात याच्याविषयी एक प्रोबॅबिलिटी म्हणजे एक संभाव्यता आपल्याला आज मांडायची आहे. असं नाही की सर्व प्रश्नांची उत्तरं ही एकदम क्लिअर कट किंवा बरोबर आहेत असं आपण म्हणू शकत नाही. आयोगाची आन्सर की येईलच 3-4 दिवसामध्ये. तोपर्यंत जे काही आमची एक्सपर्ट टीम आहे माइंड विटॅमिन्सची त्या टीमनं बनवली ही उत्तरपत्रिका आहे. तर बघूया आपण डायरेक्ट आपण प्रश्नाकडे जाऊया. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न होता बघा, हा सेट ए आहे. तर सेट ए मध्ये पहिला प्रश्न जो आहे, कोविड-19 नंतरच्या सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळावर कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली? मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते जयती घोष असं प्रश्नाचं उत्तर आहे या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. सार्वजनिक आरोग्य सुविधामध्ये PSA काय बघा, PSA ऑक्सिजन प्लांट्स बसविण्यास मंजुरी देण्यात आली. PSA चा विस्तार काय म्हणजे फुल फॉर्म विचारलेला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 काय, प्रेशर स्विंग ऍडसॉर्प्शन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न तिसरा, AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 अनुप मिश्रा. ओके. आता बाकी जे पर्याय आहेत, बिपिन रावत असेल, वेद प्रकाश मलिक असेल, रंजन मथाई असेल, याच्याशी यांचा काही संबंध नाही. त्यानंतर प्रश्न चौथा बघा, एक नाबार्डचा उपक्रम आहे, नाबार्ड बँकेने सुरू केलेला माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 त्रिपुरा. त्यानंतर प्रश्न पाचवा आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी मूळ मूळ रहिवासी लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आला आहे? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑस्ट्रेलिया. साधारणतः हे चालू घडामोडीवरचे जे प्रश्न आहेत, ज्यांनी सिम्प्लिफाईड नावाचं चालू घडामोडीचं पुस्तक रेफर केलं आहे त्याच्यामध्ये या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील किंवा अभिनव मध्ये सुद्धा काही प्रश्न तुम्हाला सापडू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न मित्रांनो बघा, प्रश्न 6वा, 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले आहे? तर ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं मित्रांनो, पहिला पर्याय बांगलादेश आणि दुसरा पर्याय चीन, पण या प्रश्नाचं अचूक उत्तर जे आहे ते चीन असणार आहे. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न 7वा प्रश्न बघा, कोणत्या देशाने पहिला आर्क्टिक मॉनिटरिंग उपग्रह प्रक्षेपित केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो रशिया. काय उत्तर असणार आहे? रशिया. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या माशाला राज्य मासा म्हणून घोषित केले आहे? ओके. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 सिक्कीम. ओके. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा, इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिपक्षीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ऑकुस. त्यानंतर पुढचा प्रश्न, द बॅटल ऑफ रेझांग ला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? या पुस्तकाचे लेखक आहेत पर्याय क्रमांक 2 कुलप्रीत यादव. त्यानंतर मित्रांनो 11वा प्रश्न बघा, भारतीय वंशाच्या अनिता आनंद, कोण? अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे?
मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल कॅनडा. ओके, कोणत्या देशाच्या? कॅनडा. बरेचसे भारतीय लोक जे आहेत ते कॅनडामध्ये स्थायिक झालेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऑटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक डॅश डॅश येथे आहे. पर्याय क्रमांक 2 इंदोर उत्तर असेल मित्रांनो याचं, इंदोर. बघा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं हे अचूक असतील असं मी काही म्हणणार नाही. तर जेवढे मॅक्झिमम बरोबर असतील तेवढे तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले आहे? याचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 केरळ. पुढचा प्रश्न, भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 धृती बॅनर्जी. पुढचा प्रश्न, इमा मॅकियन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो ऑस्ट्रेलिया. ओके, कोण आहे ती जलतरणपटू? पुढचा प्रश्न बघा 16वा, भारताची, आता इथून राज्यघटनेवरचे प्रश्न सुरू झालेले आहेत. तर भारताची संप्रभुता, एकता, अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आलेला आहे? आता ह्याच्यामध्ये दोन कन्फ्युजन असू शकतात. एक तर संविधानाची उद्देश पत्रिका आणि चौथा जो पर्याय आहे मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात. तर या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकतो ते म्हणजे मूलभूत कर्तव्यांच्या वर्णनात. ओके, प्रश्न 17वा आहे. इथं काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे शेवटी हे बघा, विधाने बरोबर आहेत. साधारणतः गट क च्या परीक्षेला चूक किंवा बरोबर किंवा कोणते बरोबर आहेत अशा फॉर्मॅट मधले प्रश्न जास्त असतात. मी डायरेक्ट या प्रश्नाच्या उत्तराकडे जातो. तर मित्रांनो बरोबर विधान जे आहे फक्त 1 नंबरचं असेल. आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. म्हणजे काय? उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणे आवश्यक आहे राज्याच्या महाधिवक्त्यापासून. त्यानंतर प्रश्न 18वा बघा, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष पद्धतीने करण्यासाठी शिफारस केली होती? या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक बी, म्हणजे काय PB पाटील समिती 1984 ची. म्हणजे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2, फक्त पर्याय क्रमांक 2. प्रश्न 19 बघा, 19व्या प्रश्नाचं, उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 कलम 226. त्यानंतर प्रश्न 20वा, ग्रामसभेच्या संदर्भात, हे सर्व पंचायत राज ग्राम प्रशासनाच्या संदर्भातचे प्रश्न. ग्रामसभेच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? कोणते विधान योग्य नाही असं विचारलेलं आहे. ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते. तर हे विधान चुकीचं आहे. तर हे सर्व अधिकार जे आहे ते राज्य सरकार निर्धारित करते. प्रश्न 21वा, खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? ओके, तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कलम 275. ठीक आहे, अनुदानाशी संबंधित विचारलेलं आहे, अनुदानाशी संबंधित. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ग्लासगो परिषदेसंबंधी कोणते विधान असत्य आहे म्हणजे चुकीचं आहे असं विचारलेलं आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. ग्लासगो परिषद म्हणजे हे हवामानाची परिषद आहे, त्याच्यामुळे पहिला पर्याय इथे दिलेला आहे. ग्लासगो परिषद हवामान बदला संदर्भात आयोजित केलेली होती, साहजिकच आहे. तर ह्याच्यामधलं चुकीचं विधान ओळखायचंय. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 भारत सन 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य पर्यंत आणेल, हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 23वा, खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? पहिलाच पर्याय बघा, पर्याय क्रमांक 1 भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. तर हेच विधान मित्रांनो चुकीचं आहे आणि जे की आपलं उत्तर आहे. तर 26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधाने लक्षात घ्या आणि त्याच्यामध्ये शेवटी काय विचारलेलं आहे की वर जे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत, विधानं दिलेले आहेत, त्याच्यामध्ये बिनचूक कोणते आहेत म्हणजे कसे आहेत ते बरोबर आहेत असं ओळखायचं होतं. तर ह्याच्यामध्ये 24व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3
ए बी आणि सी हे बिनचूक म्हणजे कसे आहेत, बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न 25वा. खालील विधाने विचारात घ्या. दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, ए आणि बी. ओके. तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट उत्तराकडे जाऊ आपण. तर ह्याच्यामधलं पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. वर दिलेले दोन्ही विधानं कसे आहेत, चुकीचे आहेत. प्रश्न 26. इतिहासाचे प्रश्न इथून सुरू झाले. आधुनिक भारताचा इतिहास. पुढीलपैकी कोणती व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत, परंतु त्यांची स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपण सांगू शकता पर्याय क्रमांक 3 सी आणि ई. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 27. डॅश डॅशचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्याने बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली होती. डॅश डॅशचे राजे. पर्याय क्रमांक 2 पेठ. प्रश्न 28वा बघा. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? तर बंगालमध्ये तो दिवस बंगालच्या पाणीच्या निषेधार्थ पर्याय क्रमांक 3 शोक दिन म्हणून पाळला होता. प्रश्न 29वा प्रश्न. इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सध्याला तरी सांगणं कठीण आहे. आन्सर की आल्यानंतर तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर प्रश्न 30. खालीलपैकी प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते होते? तसे तर कमी अधिक प्रमाणामध्ये जवळपास सर्वच होते, पण याच्यामधलं मॅक्झिमम उत्तर जे आहे ते आपण ठेवू शकता पर्याय क्रमांक 1 समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे. प्रश्न 31वा. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमतः सुरुवात झालेली होती? भूमिगत चळवळ जी आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 सातारा. त्यानंतर प्रश्न 32. प्रश्न 32 बघा. प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. प्राथमिक शिक्षण फक्त सक्तीचे म्हटलेलं आहे. मोफत आणि सक्तीचे म्हटलं असलं तर कोल्हापूर आलं असतं. तर इथं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 बडोदा, सयाजीराव गायकवाड. त्यानंतर प्रश्न 33. भारतीय असंतोषाचे जनक कोणी म्हटलेलं आहे असं? पर्याय क्रमांक 2 सर व्हॅलेंटिन चिरोल. त्यानंतर राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली? तिथे बघा, नॅशनल एज्युकेशनल कौन्सिल. ओके. पर्याय क्रमांक 1 15 ऑगस्ट 1906. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हॉइसरॉय म्हणून ओळखला जाऊ लागला? पर्याय क्रमांक 1 1858. 36वा प्रश्न. अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली होती? महात्मा गांधी. त्यानंतर पुढचा प्रश्न 37वा. इथं क्रांतिकारक आणि त्यांनी केलेलं कार्य ह्याच्याबद्दल जोड्या लावा दिलेल्या आहेत. तर ह्याच्यामधलं करेक्ट उत्तर जे असेल ते पर्याय क्रमांक 1 असेल. ओके. कोणतं? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 38वा बघा. 38व्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? कोणती विधाने बरोबर आहेत जगन्नाथ शंकर शेठ यांच्या बाबतीमध्ये? तर 38व्या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 1. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न 39 बघा. आद्य क्रांतिकारक नेहमी पडणारा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 3 वासुदेव बळवंत फडके. गरीब मुलांचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा व शिका ही स्वावलंबी शिक्षण योजना कोणी राबवली? तर ह्याचं उत्तर असेल कर्मवीर भाऊराव पाटील आणि ते आहे फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये, फक्त डी. 41वा प्रश्न. जनगणना 2011 प्रमाणे महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 894. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कोणते? महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे पर्याय क्रमांक 3 साल्लेर. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे? स्त्री साक्षरतेचे प्रमाण अधिक पर्याय क्रमांक 1 अमरावती. त्यानंतर पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? पहिले जलविद्युत केंद्र कोणते? खोपोली, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? भारताच्या कोणत्या औद्योगिक प्रदेशास भारताचे रूर म्हटलेलं आहे? रूर. विच इंडस्ट्रियल रिजन
रिजन ऑफ इंडिया इज नोन ॲज रूर ऑफ इंडिया? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 छोटा नागपूर पठारी औद्योगिक प्रदेश. इथे परत 46वा प्रश्न आहे, जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. हे भूगोलाचा प्रश्न आहे. एक तलावासारखे छोटे जे असतात त्याच्या संदर्भात हा प्रश्न आहे, जोड्या लावा. ह्याच्यामधलं पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर असेल, पर्याय क्रमांक 1. ओके. त्यानंतर परत जोड्या लावा. इथं अभयारण्य दिलेत आणि ठिकाणं दिलेली आहेत मित्रांनो. तर ह्याच्यामधलं सुद्धा पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. किती? पर्याय क्रमांक 1. त्यानंतर जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? इथं दिलेल्या 4 पर्यायापैकी कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे? याचं उत्तर असणार आहे जळगाव. त्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यमानानुसार अचूक उतरता क्रम, सुरुवातीला जास्त नंतर कमी कमी. ओके. ह्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 आंबोली, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 50वा. बुंदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत? पर्याय क्रमांक 2 विखुरलेल्या वसाहती. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र. ओके. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 गुगामल. त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच्या जलाशयाला आर्थर सरोवर म्हणून संबोधले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 भंडारदरा धरण. भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते? ह्याच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन आहे. उत्तर जे आहे याचं उत्तर असेल वरील पैकी सर्व, पर्याय क्रमांक 4. आसाम येथे भारतातील सर्वात जास्त डॅश डॅशचे साठे उपलब्ध आहेत? पर्याय क्रमांक 1 खनिज तेल. खनिज तेल. मागच्या परीक्षेला सुद्धा हा प्रश्न फिरून पडलेला. प्रश्न 55 खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत, म्हणजे कसे आहेत? चूक आहेत. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. किती? 3. त्यानंतर पुढचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. अर्थशास्त्राकडे चाललो आपण आता. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 ए आणि बी. खालीलपैकी कोणते वाक्य अयोग्य आहेत, म्हणजे काय? चुकीचे आहेत. तर ह्याचं उत्तर असेल मित्रांनो काय? चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात, संकुचित पैसा. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील पैकी कोणतेही नाही. प्रश्न 58 स्वर्ण जयंती रोजगार योजना SGSY याची अंमलबजावणी डॅश डॅश मार्फत होते? ओके. SGSY. तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक 3 ए बी आणि सी. ठीक आहे. कन्फ्युजनचा प्रश्न आहे, मराठीमध्ये वेगळा आहे, इंग्लिशमध्ये वेगळा आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते? पर्याय क्रमांक 2 तांत्रिक. त्यानंतर प्रश्न 60 विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 बी फक्त. प्रश्न 61चं उत्तर असेल काय विचारलं इथं? विधाने बरोबर आहेत. ABCD अशी 4 विधानं दिलेली आहेत. तर त्यापैकी आपलं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 असणार आहे, ए आणि बी. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे? पर्याय क्रमांक 3 प्रवाही. समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय? पर्याय क्रमांक 3 उत्तर असल्याचं सार्वजनिक महसूल आणि सार्वजनिक खर्च समान असणे. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश कोणते? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 ए आणि बी. ब्रिक्स शब्दामध्येच आहे. ठीक आहे. लोकसंख्येचे स्थित्यांतर डॅश डॅश मुळे घडून येते. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 ए बी आणि डी. 66वा प्रश्न,
कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते? पर्याय क्रमांक एक, उज्ज्वला योजना. आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? पर्याय क्रमांक चार, केंद्र सरकार. पुढचा प्रश्न, भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आलेली नाही नाही म्हणते. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार, सांस्कृतिक विकास कार्यक्रम. त्यानंतर पुढचा प्रश्न, 69वा प्रश्न बघा, जागतिक व्यापार संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झालेले आहे? तर पर्याय क्रमांक एक, व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा हक्क. प्रश्न 70, खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत अप्रत्यक्ष कर नाही? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, महामंडळ कर. पुढे विज्ञानचे प्रश्न आहेत बघा, किरणोत्साराचा शोध कोणी लावला? बऱ्याच लोकांनी या प्रश्नाचं उत्तर मारी क्युरी लिहिलेलं असेल, मेरी क्युरी, पण या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक चार येईल, हेनरी बेक्वेरेल. डॅश डॅशचा वापर सामान्यतः वाहनाचा मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. डॅश डॅश आर कॉमनली युज्ड ॲज अ रिअर व्ह्यू मिरर्स इन व्हेकल्स. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असेल ते आहे कॉन्व्हेक्स मिरर, म्हणजे उत्तल दर्पण. ओके, हे कॉन्व्हेक्स मिरर. त्यानंतर पुढचा प्रश्न, 73व्या प्रश्नाचं जे उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल याचं, 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. प्रश्न 74, खालीलपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्याच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही? विच ऑफ द फॉलोइंग मेटल कॅन नॉट बी एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम ॲक्वियस सोल्युशन ऑफ इट्स साल्ट? या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक एक, पोटॅशियम. त्यानंतर डॅश डॅश हे अल्युमिनियमचे एक महत्वाचे धातू आहे? याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन, क्रायोलाइट. प्रश्न 76व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार, हे. त्यानंतर 77वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शर्तीचा संच ओबेलियाला सर्वोत्तमपणे लागू होते? या प्रश्नाचं उत्तर चार नंबर पर्याय. त्यानंतर प्रश्न 78, पेरिपॅटस मध्ये पायाच्या किती जोड्या असतात? ऑड मॅन आउट पद्धतीने जर आपण उत्तर शोधलं तर या प्रश्नाचं उत्तर येते आपल्याला पर्याय क्रमांक तीन, 14 ते 43 जोड्या. झुरळाचे पेरिप्लानेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उत्तर येईल मित्रांनो, बुरमेरिस्टर. प्रश्न 80 बघा, खालीलपैकी कोणती वनस्पती समूहसृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, ब्रायोफाइट्स. 81वा प्रश्न बघा, कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात? ऑफकोर्स ह्याचं उत्तर जे असणार आहे मित्रांनो, नर्वस सिस्टीम, म्हणजे काय, मज्जा संस्था. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने वनस्पतीमधील अकार्बनिक पोषक घटकाबाबत सत्य आहेत? विधाने सत्य आहेत म्हणून विचारले. तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो पर्याय क्रमांक चार, फक्त शी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वेस्ट नाईल एन्केफेलायटिस या रोगामध्ये, या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक, मेंदुला, युगांडा 1937 साली. त्यानंतर व्हाईट बटन मशरूमचे जीवशास्त्रिक नाव. व्हाईट बटन मशरूम्स आर सायंटिफिकली और बायोलॉजिकली नेम्ड ॲज. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन, अगॅरिकस बायस्पोरस. पुढचा प्रश्न बघा, शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाला डॅश डॅश संप्रेरक स्त्रवला जातो? तर डॅश डॅश हार्मोनी रिलीज्ड इन वॉटर कंटेंट ऑफ ब्लड फ्लुइड्स इज लेस दॅन नॉर्मल. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे मित्रांनो, फॅसोप्रेसिन. त्यानंतर पुढचा प्रश्न, आता हे बुद्धिमत्तेचे आणि गणिताचे प्रश्न सुरू झालेले आहेत. मी तुम्हाला डायरेक्ट ह्याचे उत्तर सांगतो.
तसं सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण सांगायलो, डिस्कशन होऊ शकणार नाही. त्यानंतर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 येईल, EHKN. त्यानंतर आता हा प्रश्न जो आहे, साधारणतः या प्रश्नाची जर उत्तर काढले आपण तसं तर 1 पण येऊ शकतं आणि तसं 2 पण येऊ शकतंय. कदाचित हा प्रश्न रद्द सुद्धा होऊ शकतो सेकंड आन्सर कीच्या वेळेस, रिवाइज्ड आन्सर कीच्या वेळेस. त्यानंतर पुढचा प्रश्न 88वा. 88व्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. सर्वात वजनदार कोण याविषयी निष्कर्ष काढणे अशक्य आहे, परंतु अणुनिश्चितपणे सर्वात बुटकी आहे. हे एवढे एक स्टेटमेंट आपण करू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न 89वा. 89व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 येईल मित्रांनो, फक्त ए. त्यानंतर सर्वात जास्त दाट लोकसंख्या असणारे राज्य कोणते? ओके. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 डी येऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न 91वा प्रश्न बघा. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 3. त्यानंतर पुढचा प्रश्न 92वा. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 93. प्रश्न 93चं उत्तर येईल, काढलेलं उत्तर बघा आम्ही, पर्याय क्रमांक 3. ते निश्चितपणे 90 या पद्धतीने. ओके. त्यानंतर विसंगत घटक ओळखायचा आहे. या 2 संख्यांची बेरीज करा आणि त्याचे दुप्पट वगैरे अशा प्रकारचं लॉजिक लावून बघा. या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 95वा प्रश्न कन्फर्म सांगू शकत नाही, पण 1 नंबर पर्याय येऊ शकतं. त्यानंतर 96व्या प्रश्नाचं उत्तर बघा. 96वा प्रश्न, त्याचं उत्तर बघा, पर्याय क्रमांक 3 येऊ शकते. 97वा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर कन्फर्म पर्याय क्रमांक 3, 40 वर्ष, 10 वर्ष. 98वा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर 95. त्यानंतर 99 रेल्वेचा प्रश्न आहे, ट्रेनचा. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 105 येईल मित्रांनो, 105. आणि लास्ट प्रश्न जो आहे 100वा प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 700 येईल, 700. ओके. तर ही होती आजची ग्रुप सी ची झालेली प्रश्नपत्रिका. तुम्ही सुद्धा तुमची प्रश्नपत्रिका जवळ घेऊन तुम्ही चेक करून बघा. 90% तर सर्व प्रश्नांची उत्तरं अचूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी पण आणखी आयोगाची आन्सर की जेव्हा येईल त्यावेळेस तुम्ही ती पण चेक करून घ्या. थँक्यू.